नमस्कार, मी धनंजय साखरकर. आपण पाहतात नवराष्ट्र नववार्ता. आज आपल्यासोबत आहे डॉक्टर पल्लवी इंगळे. या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि चंद्रपुरातच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात एक यांचं वेगळं नाव आहे. तर चला आज आपण भेटूया मॅडमना. मॅडम नमस्कार. नमस्कार. बाळ झाल्यानंतर होणाऱ्या समस्याला एक स्त्री समोर जाते, काय सांगा? नमस्कार. नेहमी प्रसूतीबद्दल आणि प्रसूतीपूर्व काळाबद्दल भरपूर बोललं जातं, पण प्रसूती पश्चात काळ हा अतिशय महत्त्वाचा काळ आहे, जो आपण प्रसूतीनंतर जवळपास 42 दिवसाचा एक कालावधी पकडतो. या 42 दिवसात किंवा आधी जसं म्हणायचे की 1.25 महिना, तर तसं समजा तुम्ही, हा जो 42 दिवसाचा कार्यकाळ असतो प्रसूतीनंतरचा, हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा पिरियड असतो एका स्त्रीच्या जीवनातला. कारण काय होतं की प्रसूती दरम्यान किंवा प्रसूतीच्या आधी सगळे लोक अगदी तिला खाण्यापिण्याबद्दल तिची खूप काळजी घेत असतात, बाकीच्याही गोष्टींबद्दल तिची भरपूर काळजी घेत असतात. पण एकदा प्रसूती झाली की हा सगळा जो फोकस असतो हा सगळा बाळाकडे शिफ्ट होऊन जातो. त्याच्यामुळे आई थोडीशी दुर्लक्षित राहते आणि दुर्लक्षित राहिल्यामुळे जे काही प्रॉब्लेम्स तिचे आहेत त्याला तितकीशी त्याच्याबद्दल माहिती लोकांना नसते, त्याच्याबद्दल डील कसं करायचं माहिती नसतं. आणि प्रसूती पश्चात काळात कितीही डॉक्टरांचे सल्ले असले तरी पण आपल्या इथे येणाऱ्या ज्या दाई असतात, मालिशवाल्या बाया असतात किंवा आपल्या घरच्या ज्या म्हाताऱ्या कोत्याऱ्या बायका असतात, त्यांचे काही सल्ले जे वापरायला नाही पाहिजे ते पण वापरले जातात आणि त्याच्यामुळे आईच्या आणि बाळाच्या प्रकृतीचं नुकसानसुद्धा बरेचदा होतं. त्यामुळे मला वाटतं की हा जो टॉपिक आहे प्रसूती पश्चात तिची जी काळजी घ्यायची आहे, हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्याकडे सगळ्यांनी खूप व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे. मसाज करतात की मॉलिश करतात, तुम्ही म्हणालात की दाई आणि आजी जे नाही केलं पाहिजे ते पण, म्हणजे तुमचा म्हणायचा अर्थ हे आहे की बाळाची मॉलिश नको आहे की आईची मॉलिश प्रस्तुतीनंतर एक आमच्याकडे किंवा आपल्या महाराष्ट्रात किंवा आजी आपल्याला हे करून देते, मग याबद्दल काय सांगाल? जुनं ते सगळंच काही वाईट नाही आहे, जुनं पण काही गोष्टी चांगल्या आहेत आणि ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या त्यांना जर समजावून सांगितल्या तर ते जास्त व्यवस्थित राहतील. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं बाळ झाल्यानंतर लगेच आपण आईला स्तनपानाला ते बाळ देतो, तर आईचं जे चिकाचं दूध असतं ते बाळाला देणं खूप आवश्यक आहे. पहिले 3 दिवस हे चिकाचंच दूध राहणार आहे आणि त्याच्यानंतर हळूहळू दुधाचा पान्हा फुटणार आहे. तर जेव्हा हे चिकाचं दूध असतं तेव्हा सगळेजण जे नातेवाईक असतात ते सारखे ते पेशंटला सांगत असतात, अगं तुला दूधच नाही आहे, अगं तुला दूधच नाही आहे. आणि यामुळे काय होतं की दूध येणे ही जी प्रक्रिया असते, ही जी प्रक्रिया आहे याच्यावर खूप मानसिक गोष्टीचा पण फरक पडत असतो. तर त्याच्यामुळे हे सारखं ऐकूनसुद्धा कधी काही बायकांना टेन्शन येतं आणि आपल्याला बाळाला दूध पाजता येत नाही, यामुळे त्या चक्क डिप्रेशनमध्ये सुद्धा जातात. तर त्याच्यामुळे चिकाचं दूध पाजणे आणि आईला सारखं हे म्हणणे की तुला दूध नाही आहे, हे असं कोणी म्हणू नये. चिकाचं दूध नक्कीच पाजावं. दुसरी गोष्ट, जसं तुम्ही मालिशबद्दल विचारलं, आता मालिशपेक्षाही त्याच्या आधी मी काही आणखी गोष्टी सांगते. जसं प्रेग्नन्सी असताना आईला ड्रायफ्रूट्स दिले जातात, शेंगदाणे दिले जातात, अंडा खायला दिलं जातं. पण जशी एकदा डिलिव्हरी झाली की आपल्याकडे आहे की सॉफ्ट डाएट द्यायचं, तर त्या स्त्रीला सोजी, उपमा ह्या सगळ्या गोष्टी दिल्या जातात. पण आपण असं बघतो की 2-2, 3-3 महिने ती बाई नुसती सोजीच खाते आणि जे अंडा वगैरे तर देतात लोक, पण ड्रायफ्रूट्स म्हणा किंवा ड्रायफ्रूट्सचे लाडू वगैरे पण देतात. पण जर आपण सांगितलं की नाही शेंगदाणे द्या, तिला हिरव्या भाज्या खायला द्या, तिला पाणी भरपूर पाजा, तर या गोष्टींकडे लोक दुर्लक्ष करतात. कारण त्यांना काय वाटतं की शेंगदाणे खाल्ले, भात खाल्ले की टाके पिकतात. ही जी चुकीची समजूत आहे ही फार, म्हणजे किती शिकलेल्या मुली असतील तरीसुद्धा त्या भात खाणं टाळतात, शेंगदाणे खात नाहीत किंवा दुसरे प्रोटीन्स काही खात नाहीत. पाण्याबद्दल असं आहे की जितकं पाणी प्याल तितकं पोट फुगेल, तर ही अतिशय चुकीची धारणा आहे. पाणी जितकं जास्त प्याल तितके युरिनचे त्रास कमी होतील, बद्धकोष्ठता ज्याला आपण कॉन्स्टिपेशन म्हणतो ते कमी होईल. त्याचप्रमाणे दूध भरपूर येण्यासाठी पाणी खूप आवश्यक आहे. तर प्रत्येक वेळी प्रत्येक स्त्रीनी दूध पाजायच्या आधी स्वतः 1 ग्लास पाणी प्यावं. हा एक साधा सोपा
माझा सल्ला आहे, ज्याने दूध अगदी भरभर येऊ शकतं. त्यानंतर मालिशचं आहे की मालिशची ॲज सच खूप मालिश केल्याने बाळ काय बाळसं धरत नसतं. बाळसं धरण्यासाठी मुख्य गोष्ट असते ती म्हणजे आईचं भरपूर दूध पाजणं. दर 2-2 तासाला दूध पाजणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, मालिश करताना घरच्यांनी मालिशचं सगळ्यात मुख्य हे काय आहे, हां, तर मालिशचं सगळ्यात मुख्य हे असतो की आई आणि बाळाचा बॉन्ड डेव्हलप झाला पाहिजे. म्हणून आईने हलक्या हाताने मालिश करणे किंवा आजीने हलक्या हाताने मालिश करणे हे फार चांगलं आहे. पण जे आपण मालिशवाल्या बाया लावतो आणि त्या जोरजोरात घासून घासून बाळाची मालिश करतात, त्या मालिशनी बाळाला काहीही फायदा होत नाही. त्याचप्रमाणे त्यावेळेस काय होतं, त्या मालिशच्या वेळेस त्या बायका नाकात कानात तेल टाकतात, बाळाच्या नाळेवर तेल सोडतात. या गोष्टीसुद्धा अतिशय चुकीच्या आहे. याच्यामुळे बाळाला मोठे मोठे इन्फेक्शन्स होऊ शकतात. नाळेमध्ये जर तुम्ही तेल टाकलं तर त्या नाळ्यामधून इन्फेक्शन लगेच बाळात पसरू शकतं. नाकात कानात तेल टाकलं तर नाकाच्या कानाचे इन्फेक्शन्स होऊ शकतात. तर या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत या टाळायला पाहिजे. परत आणखी एक बघतो आम्ही की मालिशवाल्या बायका ज्या असतात त्या बाळाची जी ब्रेस्ट बर्ड असतं, ज्याला दूध असतं जे बाळाचं, ते दाबून दाबून ते ब्रेस्ट बर्ड त्याच्यातलं दूध काढायचा प्रयत्न करतात. ते का करतात मला पण माहिती नाही, पण आम्ही असे पेशंट्स पाहिलेले आहेत, असे बाळं पाहिलेले आहेत की त्याच्यामुळे त्यांना तिथे मोठे मोठे फोड झालेले आहेत. तर ह्या ज्या चुकीच्या गोष्टी हे सगळेजण करतात त्याबद्दल त्यांना एज्युकेट करणं आवश्यक आहे. मी असं नाही म्हणत की तुम्ही पूर्ण मालिश त्यांची बंद करून टाका, पण खूप वेळ उघडं ठेवणं बाळाला, ज्याच्यामुळे बाळ एकदम त्याचं टेम्परेचर मेंटेन करू शकत नाही. त्यामुळे बाळाचं वजन जे वाढायला पाहिजे ते वाढत नाही. त्यामुळे हलक्या हाताने मालिश करा. आणि त्याच्यापेक्षा चांगलं म्हणजे उन्हात दाखवा. बाळ सकाळच्या उन्हात, कोवळ्या उन्हात बाळाला समोरून मागून चांगला अर्धा तास तरी आपण ऊन दाखवलं पाहिजे, जेणेकरून जो अगदी जन्मतः हे असतो जॉन्डिस असतो, ज्याला आम्ही निओनेटल जॉन्डिस म्हणतो, तो कमी व्हायला मदत होते. बाळ झाल्याबरोबर आईला जसं आपण म्हणतो की दुधाला लावायला पाहिजे. बाळाला दुधाला लावल्याबरोबर आईचा रक्तस्रावसुद्धा कमी होत जातो. त्यानंतर जसं व्यवस्थित नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे किंवा सीझर झालं आहे, जे काही असेल, बाळाला पहिल्या अर्ध्या तासात दुधाला लावणं आवश्यकच आहे. आणि 6 महिन्यापर्यंत आपल्याला बाळाला दूध पाजायचं आहे. दुसरी गोष्ट, आईनी जितक्या लवकर ॲम्ब्युलेट होता येईल, म्हणजे जितक्या लवकर चालता फिरता येईल, तितकं तिच्यासाठी चांगलं असतं. त्यामुळे एक 24 तास गेले, सीझरनंतर 24 तासानंतर ती चालू फिरू शकते. त्यानंतरचं तिचं आहारामध्ये स्पेसिफिकली आपण बघायला पाहिजे. पहिले 2-3 दिवस सॉफ्ट डाएट असणं आवश्यक आहे. त्यानंतर मग ती नॉर्मल जसं आपण जेवतो तसं ती जेवण करू शकते. त्या जेवणासोबतच तिने आयरन आणि कॅल्शियमच्या गोळ्यासुद्धा सुरू करायला पाहिजे. कारण आता जेव्हा आई दूध पाजत असते त्यावेळी आईला 500 कॅलरीज एक्स्ट्रा घेण्याची गरज असते. आणि या 500 कॅलरी जेव्हा ती एक्स्ट्रा घेते तेव्हाच ती बाळाला व्यवस्थित स्तनपान करू शकते. त्यामुळे या 500 कॅलरीज एक्स्ट्रामध्ये तिला आहाराबद्दल स्पेसिफिकली लक्ष देणं आवश्यक आहे. पाणी भरपूर पिणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तिची झोप खूप आवश्यक आहे. जेव्हा बाळ झोपतं तेव्हा आईला झोपू द्यावं. नॉर्मली आपण बघतो की बाळाला बघायला खूप नातेवाईक येतात, त्यामुळे आईचा जसा पाहिजे तसा आराम होत नाही आणि मग दूध भरून येणे आणि झोप न होणे याच्यामुळे चिडचिड होते. दुसरी गोष्ट, बाळाला दूध व्यवस्थित जर पाजता नसेल येत आईला तर तिला मदत करणं आवश्यक आहे. सारखं सारखं तिला सांगणं की नाही तुला दूध पाजता येत नाही आहे किंवा तुला दूध नाही आहे, हे जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा याचा खूप निगेटिव्ह परिणाम त्या आईवर होत असतो. नवराष्ट्र नववार्ताचा या सेगमेंटमध्ये आपण स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर पल्लवी इंगळे यांना भेटलो आहे. उद्या नवराष्ट्र नववार्ताच्या आपल्या सेगमेंटमध्ये चंद्रपुरातले एक नवीन व्यक्तिमत्व येत आहेत. तर चला उद्या भेटूया. धनंजय साखरकर, चंद्रपूर, महाराष्ट्र.